सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती तो काकुलती तुझ लागे आपुल्या बाळाशी धर्याता ती न करी भजिती जनामध्ये जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे धीकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांची मुखाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तमस्तके काला खाऊ दही भात वैकुंठित ऐसे नाही कवड काही काल्याचे प्रस्तुत भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता जमलेल्या भक्त भाविक व भक्तिमती मातांच्या समोर कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा हा चार चरणाचा सर्वांच्या पाठाचा परिचयाचा गोड उत्कृष्ट समयाला अनुसरून काल्याचा प्रसंग वर्णन करणारा गोड असा अभंग मी सेवे करता निवडला थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या पुण्यवान पवित्र अशा या किनोद नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने आणि या पाटील परिवाराच्या वतीने आजची ही कीर्तनाची सेवा किनिमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. आमच्या हरिभक्तीपरायण महेश भाऊ, हरिभक्तीपरायण राम भाऊ यांच्या मातोश्री वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परमार्थ प्रेमी गंगा भागीरथी इंदुबाई वना पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गेली 8 दिवसापासून या ठिकाणी रात्रीची श्रीमद भागवत कथा आणि आज एक दिवसीय काल्याचं कीर्तन गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा
या सोहळ्याची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होत आहे. विठ्ठल विठ्ठल माई बाबू आदरणीय हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज कासुदेकर यांच्या गोड रसाळवाणीतून आपण 7 दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे आणि आज त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत आहे. या कार्यक्रमाकरता गावातून आणि पंचक्रोशीतून आणि विशेषतः त्यांचे नातेवाईक या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित आहेत. उत्कृष्ट मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण महेश महाराज, गायन गंधर्व गायन सम्राट विश्वनाथ महाराज, अनिल महाराज, सोपान महाराज, श्याम महाराज, अर्जुन महाराज, प्रशांत महाराज, चंद्रभान महाराज, जनार्दन महाराज, गोविंद महाराज, माझ्या नावाचा आणखी एक महाराज आहेत, विनेकरी, चोपदार, गावातील भजनी मंडळ, पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मायबाबू गंगा भागीरथी मातोश्री इंदुबाईच्या बाबतीमध्ये काय बोलावं. त्या माळकरी होत्या, माझ्याच हातून त्यांनी माळ घातलेली होती. अतिशय निष्ठावान अशा त्या होत्या आणि वारकरी संप्रदायाचा संपूर्ण आयुष्यभर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये परमार्थ केला. आणि विशेषतः म्हणजे आमचे महेशवाडीकर घमा अण्णा, त्यांच्या त्या मोठ्या बहीण होत्या. हा परिवार अतिशय पारमार्थिक असा हा परिवार आहे. आणि राम आणि श्यामच्या बाबतीमध्ये तर काही सांगायलाच नको. अतिशय संप्रदायावरच नव्हे सर्व महाराज मंडळीवर त्यांचा अतिशय नितांत प्रेम आहे. आणि ताईंची इच्छा होती सुंदर अशा प्रकारचं घर बांधावं आणि घर बांधून त्याची वास्तुशांती करावी, भागवत कथा लावावी. आणि त्या सांगून गेल्या होत्या की गोविंद भाऊंचंच काल्याचं कीर्तन करजा. ते मला कधी महाराज म्हटलेच नाही. ज्याही वेळेला असेल, ज्याही वेळेला त्यांना भेटलो असेल, खूप अतिशय नितांत प्रेम. जेवढं घमांनावर त्यांचं प्रेम सख्या भावावर, तेवढंच आमच्या सर्व महाराज मंडळीवर या परिवाराचं प्रेम आहे. आणि म्हणून प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. आणि म्हणूनच आज त्यांच्या या प्रेमास्तव या परिवाराच्या प्रेमापोटी आज एवढी महाराज मंडळी एका दिवसाच्या कीर्तनाकरता हजर आहे. आणि एवढा मोठा हा समाज पंचक्रोशीतून, गावातून आणि नातेवाईक सर्व या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. मातोश्री इंदुबाई, भगवान परमात्म्याला विनंती करतो की त्यांच्या आत्म्यास शांती द्या आणि त्यांच्या परिवाराला सुखी ठेवा. आपणा सर्वांच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मी जो अभंग सेवेकरता निवडला त्या अभंगाकडे जातो. विठ्ठल माई बाप हो, सकळ वैभव सांडावे, गीता भागवत वाचावे, मागुनिया मधुकरी नित्य वाचावी ज्ञानेश्वरी. तुकया दासाचे जीवन गीता भागवत पारायण. सकळ वैभव सांडावे, गीता
गीता भागवत वाचावे, जीवन कसं जगावे हे गीता शिकवते आणि मरावं कसं ते भागवत शिकवत असत. श्रीमद भागवताची कथा माणसाची व्यथा दूर करणारी कथा आहे. कथा दुःख हरी कथा मुक्त कथा याची बरी विठोबाची. युकोर कमी कर आणि जास्त कडक आवाज नको देऊ. श्रीमद भागवताची कथा माणसाला मुक्ती प्रदान करणारी कथा आहे की ज्या कथा श्रवणाने धुंदुकारीचा उद्धार झाला, ज्या कथा श्रवणाने राजा परीक्षितीचा उद्धार झाला, यांचा उद्धार झाला आपला होणार नाही का? परंतु राजा परीक्षितीप्रमाणे कथा श्रवण करा, दुष्ट धुंदुकारी प्रमाणे कथा श्रवण करा, नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. श्रवणी परीक्षिती तरला श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली दया. आणि म्हणून मातोश्री इंदुबाई यांच्या स्मरणार्थ त्यांच्या उद्धाराकरता राम आणि श्याम हे दोघे भाऊ, हो, त्यांच्या धर्मपत्नी, मुलं आणि त्यांचे सर्व नातेवाईक मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आन आस्त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने. पुनश्च या सर्व परिवाराला धन्यवाद देतो आणि मी जो अभंग सेवेकरता निवडला त्या अभंगाकडे जातो. अभंग अतिशय गोड आहे. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठित ऐसे नाही कवड काही काल्याची. आजच्या या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान कृष्ण परमात्मा आणि त्याचे सौंगडी यांनी जो काला केला त्या काल्याचं यथार्थ वर्णन करतायत. मायबाप हो, आपल्या वारकरी संप्रदायाची अशी परंपरा आहे,
सप्ताह असो किंवा कथा असो, त्याची परिसमाप्ती ही काल्याच्या कीर्तनानं होत असते. वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला फार मोठं अनन्य असं साधारण महत्व आहे. अरे काल्याचं कीर्तन म्हणजेच पगाराचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजेच प्रसादाचं कीर्तन आहे. आणि आज प्रत्यक्ष भगवान श्री हरी गुप्त रूपाने गोविंद महाराजांच्या हातून तुम्हाला काल्याचा प्रसाद देणार आहे. विठ्ठल म्हणून इतर दिवसाचं कीर्तन आणि आजच्या दिवसाच्या कीर्तनामध्ये फरक आहे. इतर दिवसाच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने ऐका दोन गोष्टी सांगू नये. पहिली गोष्ट की त्या कीर्तनकाराने कीर्तनातून राजकारण सांगू नये. का सांगू नये राजकारण? समाज जो आपला अमूल्य वेळ खर्च करून कीर्तना करता आलेला असतो तो काही राजकारणाच्या गोष्टी ऐकण्याकरता नाही. रुपया 2 रुपयाचा पेपर विकत घेतला म्हणजे घर बसल्या राजकारणाच्या अनेक गोष्टी वाचायला मिळतील किंवा TV9 मराठीला अनेक राजकारणाच्या गोष्टी ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. म्हणून महाराजांनी कीर्तनातून राजकारण सांगू नये. दुसरी गोष्ट की त्या कीर्तनकाराने कीर्तनातून प्रापंचिक गोष्टी सांगू नये. का सांगू नये? कीर्तनकाराच्या समोर सर्व श्रोते हे प्रापंचिक आहे. संसार कसा करावा हे महाराजांपेक्षा लोकांना जास्त कळतं. म्हणून महाराजांनी कीर्तनातून प्रापंचिक गोष्टी सांगू नये. त्यातल्या त्यात सासू सुनेच्या गोष्टी तर अजिबात कीर्तनातून सांगू नये. मग त्या कीर्तनकाराने काय सांगावं? भक्ती ज्ञाना विरहित इतरा, भक्ती ज्ञाना विरहित दिवसाच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने भक्ती ज्ञान आणि वैराग्य सांगावं की जेणेकरून कीर्तन ऐकल्यानंतर श्रोत्यांच्या मनामध्ये देवाबद्दल प्रेम उत्पन्न होईल असं कीर्तन असावं. पण आता श्रोत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. श्रोत्यांना असं वाटतं कीर्तनकाराने कीर्तनातून हसवलं पाहिजे, कीर्तनकाराने कीर्तनातून विनोद केला पाहिजे. पण लक्षात ठेवा, कीर्तन हे हसवण्याचं साधन नाहीये. कीर्तन हे विनोदाचं साधन नाहीये. परंतु श्रोत्यांची टेंडन्सी फार वाईट झाली आहे. जो महाराज कीर्तनातून जास्त हसवतो तो मोठा महाराज. आणखी बोलू, या जिल्ह्यामध्ये असं फॅड आहे की मोठा सप्ताह आला की मोठा महाराज. 24 वर्ष ज्या महाराजांनी तुमच्या गावात सेवा केली तो गेला महाराज उडत. पण मोठा सप्ताह आला, रौप्य महोत्सव आला, सुवर्ण महोत्सव आला की मोठे कीर्तनकार आणावं. मोठ्या कीर्तनकारांना आणावं, आमचा विरोध नाही. पण त्याबरोबर 2-4 आपल्याकडचे महाराज घ्यावे हे प्रत्येक गावकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. विठाला हो, म्हणून जो महाराज जास्त कीर्तनाने विनोद करतो तो मोठा महाराज. पण लक्षात ठेवा, कीर्तन हे करमणुकीचं साधन नाहीये. अरे कीर्तन सप्ताह म्हणजे पैशाची उधळपट्टी नाहीये.
तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं साधन म्हणजे कीर्तन सप्ताह आहे. म्हणून कीर्तनकाराकडनं हसवण्याची अपेक्षा करू नका, कीर्तनकाराकडनं विनोदाची अपेक्षा करू नका, तर कीर्तनकाराकडनं ज्ञानाची अपेक्षा करा, संत वाङ्मयाची अपेक्षा करा. आणि म्हणून इतर दिवसाचा कीर्तनकार आणि आजच्या दिवसाच्या कीर्तनकारामध्ये फरक आहे. आजच्या दिवसाच्या कीर्तनकाराने चरित्र ते चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या लीला केल्या, जे चरित्र केलं, महाराज म्हणतात त्या चरित्राचा तुम्ही काय करा, फक्त उच्चार करा. न देव चरित माचरित. भगवान कृष्णाने गोकुळामध्ये ज्या लीला केल्या, जे चरित्र केलं, त्या चरित्राचा काय करा, फक्त उच्चार करा. ते केले देवे गोकुळी. भगवान कृष्णाच्या चरित्राचं आचरण करू नका. ऐका जरा, त्याने ज्या लीला केल्या, त्याने जे चरित्र केलं ते तुम्हा आम्हाला शक्य नाही. त्याने काय केलं हो, गिरी गोवर्धन येणे उचलला, कालिया महासर्पणा कोणी आलिला, चढता ओनवाओ मुखेचे ग्रासिला, गिरिता आघासुर चिरोनी भाडिला, आयुष्या केवढी त्या बोलती परस्परी, आयुष्या केवढी त्या बोलती परस्परी. सांगा सांगा, हे तुम्हा आम्हाला शक्य आहे का? त्याने करंगडीवर गोवर्धन पर्वत उचलला. आपल्याकडनं साधी 50 किलोची तांदळाची गोणी उचलली. बापुलेनी गोणी स्वकरे मेदिनी तुमचेनी गोणी नुचलवे. त्याने करंगडीवर गोवर्धन पर्वत उचलला. आपल्याकडनं साधी 50 किलोची तांदळाची गोणी उचलली जाते. त्याने 12 गाव अग्नी गिळला. आपल्याला साधा अगरबत्तीचा चटका सहन होत नाही. आणखी बोलू, त्याने हाल हाल विष प्राशन केलं. तुम्ही प्रयोग करू नका. फुकट मराला माझं नाव सांगा विठ्ठल. त्याने ज्या लीला केल्या, त्याने जे चरित्र केलं, ते तुम्हा आम्हाला शक्य नाही. जरा लक्षपूर्वक ऐका. पण काही माणसं आगाऊच असतात. ते देवाची बरोबरी करायला जातात. मला सांगा, तुमच्या आमच्याकडनं देवाची बरोबरी होणार आहे का? नाही. का? जीव हा अल्पज्ञ आणि देव हा सर्वज्ञ. म्हणून जीवाने देवाची बरोबरी करू नये. पण काही माणसं दमश टाकत नाही. मला एक म्हटला महाराज, भगवान कृष्णाने 16,108 बायका केल्या. त्याला म्हटलं करू दे, त्याचा आहेच तसं. तो म्हणे वा वा. त्याने जर 16,108 केल्या, मी दुसरी करू का? त्याला म्हटलं भल्याग्रस्ता, अजून मला पहिलीच माहित नाही. दुसरी विचारतोय. विठाला कुठेही माणसं देवाची बरोबरी करायला जातात. एक ग्रस्त आमच्या अजय गुरुजी वैकुंठवासी गुरुनाम गुरु प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांच्याकडे आला. असे आमचे श्री गुरु मोठे बाबा सांगायचे. आणि तो म्हटला, मामासाहेब, माझ्यामध्ये आणि लाल बहादूर शास्त्रींमध्ये काय फरक आहे? त्यांच्यासारखी माझी उंची, त्यांच्यासारखा रंग गोरा गोमटा, त्यांच्यासारखं बोलणं, त्यांच्यासारखं पाहणं, त्यांच्यासारखं चालणं, त्यांच्यासारखे कपडे, त्यांच्यासारखे डोळे, त्यांच्यासारखं नाक
सांगा सांगा लाल बहादूर शास्त्री आणि माझ्यात काय फरक आहे? मामासाहेब म्हटले फरक एवढाच आहे, लाल बहादूर शास्त्री यांना अक्कल होती, तू बेअक्कली एवढाच फरक आहे. कोणीही कुणाची बरोबरी करून चालणार नाही. म्हणून भगवान कृष्णाच्या चरित्राचा काय करा, फक्त उच्चार करा, तेही केले देवे गोकुळे. तुकोबाराय गोकुळातलं चरित्र सांगतायत, मथुरेतलं नव्हे, द्वारकेतलं नव्हे, तर गोकुळातलं चरित्र सांगतायत. गोकुळात त्याने काय केलं हो? गोकुळात याने घोड्या केल्या भार. गोकुळात याने घोड्या केल्या भार. घोड्या केल्या भार. गोकुळात याने खोड्या केल्या फार, म्हणून समोर उभा केला. आणि म्हणून तुकोबाराय गोकुळातलं चरित्र सांगतायत. कारण भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाल्यापासून वयाच्या 11.5 वर्षापर्यंत तो गोकुळात राहिला. किती वर्ष? 11.5 वर्ष. तिथून मूर्ख कंसाच्या आग्रहास्तव अक्रूर काका बलराम दादा आणि भगवान कृष्णाला घेण्याकरता गोकुळामध्ये येतोय. ज्यावेळेला भगवान परमात्मा गोकुळामध्ये गोकुळ सोडून मथुरेला जाणार, त्यावेळेला गोकुळवासियांची अवस्था काय सांगू? धाय मोकलून सर्व रडत आहे, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. काय त्या गोकुळवासियांची अवस्था? रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी, भूमी पडल्या वज्रबाळी, कोण त्या सांभाळी. नयनीच्या गोपिकांनी घोड्याचे लगाम धरले, काही गोपिका रथ मागे वळत आहे आणि काही गोपिका रस्त्याला आडव्या झालेल्या आहेत. शेवटी देवाने विचार केला, या गोपींच्या प्रेमामध्ये अडकून मला जमणार नाही. जर या गोपींच्या प्रेमामध्ये मी अडकलो तर दुष्ट प्रवृत्तीचा कंस मारला जाणार नाही. भगवान अक्रूर सांगता, अक्रूरा देव बोले, अक्रूरा
सोडून मथुरेमध्ये येतोय. दुष्ट प्रवृत्तीच्या कंसाला त्याने ठार मारलं. प्रथम दशेची या पहाटे माझी कंसाईशी आचाटे, महाधेंडे अवचिटे लीळाचे ग्रासिली. कंस, चाणूर, मुष्टिक या सर्वांना त्याने ठार मारलं आणि मथुरेचं राज्य स्वतः न घेता उग्रसेनाला कारागृहातनं मुक्त केलं आणि मथुरेच्या राजगादीवर उग्रसेनाला बसवलं. आणि उग्रसेनाच्या आग्रहास्तव भगवान मथुरेमध्ये 13.5 वर्षापर्यंत राहिले. किती वर्ष बोला ना, किती? 11.5 आणि 13.5 किती झाले? कारण बिरीस पटकन 24 आणखी 25 24 कोणी सांगितलं? कोणत्या शाळेत शिकले तुम्ही? त्या गुरुजींची भेट घ्यावी लागेल पहिले. 11.5 आणि 13.5 किती झाले? 25 वर्ष. आणि शेवटी भगवान परमात्मा मथुरा सोडून सासरवाडीला जायला राहतोय. माणसाला सासरवाडी फार आवडते. देवाची सासरवाडी कुठे? सागराच्या पोटी वसविला गाव. सागराच्या पोटी वसविला गाव. सागराच्या पोटी वसविला गाव. सागराच्या पोटी वसविला गाव. द्वारकेशी देव द्वारकेशी सागराच्या पोटी वसविला गाव. द्वारकेशी देव राज्य करी. भगवंताने स्वतंत्र द्वारका निर्माण केली आणि त्या द्वारकेचा तो राजा झाला. गड्यांनो राजा राजा झाला आणि 100 वर्षापर्यंत भगवंताने द्वारकेमध्ये राज्य केलं. 100 आणि 25 किती झाले? 125 वर्षाचं देवाला आयुष्य होतं. म्हणून सर्वात जास्त भगवान द्वारकेत राहिले, पण द्वारकेतलं चरित्र नाही. मथुरेत राहिले, मथुरेतलं चरित्र नाही. तर केले देवे गोकुळे. कारण गोकुळामध्ये त्याने ज्या लीला केल्या, त्याने जे चरित्र केले ते अगम्य आहे. अगम्य आहे की ज्याचं चरित्र, ज्याच्या लीला देवाधिकांना कळाल्या नाही, तेथे तुम्हाला आणि गोविंद महाराजांना काय कळणार आहे? विठाला